कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मोक्षे सर, पर्यवेक्षक आदिनाथ बावळे सर, पर्यवेक्षक सूर्यकांत मोरे सर, मटांगे सर, चव्हाण सर, सनापुले मॅडम, देशमुख मॅडम, खराड मॅडम, संजय भुसारी सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, 15 सप्टेंबर 1930 रोजी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर पडेगावच्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला। मी त्यांच्याविषयी असं म्हणून बनकर कुछ बनके गए। दहीगावच्या मुले कुटुंबियाने दत्तक घेतल्यानंतर तत्कालीन दहीगावची परिस्थिती आणि त्या संपूर्ण परिस्थितीवर मात करून समाजाभिमुख कार्य करण्यासाठी साहेबांनी समाजात कार्य सुरू केलं। तत्कालीन परिस्थिती राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून साहेबांनी कार्याला सुरुवात केली आणि स्वातंत्र्याच्या पुरवण्यामध्ये बहुजन समाजामध्ये शिक्षणासाठी आणि त्यांची जी परिस्थिती होती याच्यावर मात करण्यासाठी जे थोर नेते महाराष्ट्रामध्ये पुढे आले होते त्यामध्ये स्वर्गीय साहेबांचा उल्लेख करावा लागेल। या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब ज्यावेळेस त्या दोघांची भेट झाली आणि पहिल्याच भेटीमध्ये चव्हाण साहेबांनी त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलं, हा मुलगा भविष्य काळामध्ये फार मोठा होईल, चेहरा फार गोड आहे। आणि अशा या चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून फुले पाटलांनी शेवगाव निवासा मतदारसंघामध्ये अहोरात्र कार्य सुरू केलं। स्वतःची अर्धांगिनी अर्ध्या आयुष्यामध्ये सोडून गेलेली असताना सुद्धा कुटुंबाकडे वेळ न देता हा मतदारसंघात माझा कुटुंब आहे हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी कार्याला